आजचा जो बायोटा आहे तो एका जास्त वय झालेल्या आणि पुनर्विवाह करू इच्छित असणाऱ्या महिलेचा आहे. त्यांचं शिक्षण सुद्धा 10वी झालेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यांच्या अपेक्षा अतिशय साधारण आहेत. मी स्वतः या महिलेसोबत बोलून त्यांच्याकडून अपेक्षा जाणून घेतलेल्या आहेत. त्यामुळे एक विनंती आहे, कृपया व्हिडिओ पूर्ण ऐका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यांच्या अपेक्षा बारकाईने ऐका. आणि तुम्ही जर काही अपेक्षित बसत असाल तर स्क्रीनवरती तुम्हाला 2 नंबर दिसत आहेत. त्या नंबरवरती सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये फोन करा. आपल्या वधूवर केंद्रामध्ये नाव नोंदणीविषयी माहिती घ्या आणि तुम्हाला जर का माहिती योग्य वाटली तर नक्कीच आपल्या वधूवर केंद्रामध्ये नाव नोंदणी करा. कारण आता समाजामध्ये कमी शिक्षण असणाऱ्या मुलींची स्थळं ही खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहेत आणि साधारण अपेक्षा असणाऱ्या मुलींची स्थळं सुद्धा खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. तर आपण यांची थोडक्यात माहिती पाहणार आहोत. नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवराज जाधव, देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर वधूवर केंद्र म्हणजेच शिवराज मराठा वधूवर केंद्रामध्ये तुमचे स्वागत करतो. यांचे जन्मवर्ष आहे 1971. उंची यांची 5 फूट 3 इंच आहे. रंग यांचा गोरा आहे. त्यांचा कायदेशीर घटस्फोट झालेला आहे, पण यांना लग्नापासून कुठलंही अपत्य नाहीये. 54 यांचं सध्याचं वय वर्ष आहे आणि यांचे आई आणि वडील सुद्धा वारलेले आहेत. ते सध्या त्यांच्या बहिणीकडे मुंबई येथे वास्तव्यास आहेत. त्यांचं मूळचं गाव हे पुणे जिल्ह्यामधील आहे. या 96 मराठा कास्टमधील आहेत. सर्वात पहिली अपेक्षा आहे की मुलगा तो मुंबईमध्ये राहणारा असावा. त्याचं मूळचं गाव कोणत्याही जिल्ह्यातील असेल तरीही त्यांना चालेल. मुलाचं शिक्षण साधारण झालेलं असेल तरी चालेल, फक्त तो मुलगा नोकरी करणारा असावा. मुलाला जास्त शेती असावी, प्रॉपर्टी असावी अशी त्यांची अजिबात अपेक्षा नाही. त्यांचं म्हणणं आहे की त्याचं स्वतःचं एक मुंबईमध्ये छोटं का होईना दोघांपुरतं राहण्यापुरतं घर असावं आणि त्या व्यक्तीला कुठलंही अपत्य नसावं ही त्यांची अपेक्षा आहे. तो व्यक्ती स्वभावाने चांगला असावा, त्यांना कुठलंही व्यसन नसावं, मन मिळावा असावा आणि त्याचा इन्कम जरी साधारण असेल तरीही चालेल. त्यांनी सांगताना स्पष्टपणे सांगितलेलं आहे दोघांचा संसार खाऊन पिऊन सुखी जावा ही त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे नक्की सध्या समाजामध्ये अशी साधारण अपेक्षा असणारी स्थळं ही खूप कमी प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे नक्कीच तुमच्या ओळखीचा कोणताही व्यक्ती जर का पुनर्विवाह करू इच्छित असेल, घटस्फोट झाला असेल किंवा ते विधुर असतील किंवा एखाद्या व्यक्तीचं वय वाढलेलं असेल आणि काही कारणास्तव लग्नच झालेलं नसेल आणि त्यांना जर काही स्थळ चालत असेल तर आठवणीने संपर्क करा, कारण अशी स्थळं खूप कमी प्रमाणात उपलब्ध असतात. पण नक्की तुमचा कोणताही मित्र असेल, तुम्ही स्वतः असाल किंवा तुमच्या नातेवाईकांमधील कोणीही मुलगा असेल की जो या अपेक्षेत बसतोय, की जो मुंबईमध्ये स्थायिक आहे, मुंबईमध्ये स्वतःची खोली असेल, रूम असेल किंवा फ्लॅट असेल, तर आठवणीने संपर्क करा. त्यांनी सांगताना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्याला शेती असावी अशी अजिबात अट नाही किंवा त्याचा मोठा फ्लॅट असावा, घर असावा अशी त्यांची अजिबात अट नाहीये. फक्त त्यांनी सांगताना सांगितलेलं आहे की तो व्यक्ती मुंबईमध्ये सेटल असावा, कारण यांचं बरेच वर्ष या मुंबईमध्ये राहिलेले आहेत, मुंबईमध्ये त्यांनी वास्तव्य केलेलं आहे. त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की मला मुंबई सोडून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाण्याची त्यांची इच्छा नाहीये. आणि अजून एक त्यांनी महत्वाची अट सांगितली होती की त्यांना कुठलंही अपत्य नसावं, यांनाही कुठलंही अपत्य नाहीये. त्यामुळे नक्कीच एक अतिशय साधारण अपेक्षा असणारं स्थळ आहे. शिक्षणाचीही महत्वाचं म्हणजे त्यांची कोणतीही अट नाहीये. त्यांचं स्वतःचं शिक्षण 10वी झालेलं आहे. त्यामुळे त्यांनी सुद्धा सांगताना सांगितले की मुलाच्या शिक्षणाची माझी काही अट नाही, त्या व्यक्तीचं कितीही शिक्षण असू दे, मला त्याच्याशी काही फरक पडत नाही. इन्कम जरी त्याचं साधारण असेल तरीही चालेल, फक्त एक नोकरी त्याची बऱ्यापैकी असावी, एक दोघांपुरतं भागेल एवढं तरी त्यांचा इन्कम असावा असं त्यांनी सांगताना सांगितलेलं आहे. आणि अजून महत्वाचं म्हणजे तो व्यक्ती निर्व्यसनी असावा, स्वभावाने चांगला असावा, एक दोघांचा संसार हा आनंदाने आणि समाधानाने जावा हीच त्यांची एक अपेक्षा आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही शिवराज मराठा वधूवर केंद्राच्या माध्यमातून मी सातत्याने गेली अनेक वर्ष झाली सर्व 96 मराठा समाजातील वधूवरांसाठी प्रयत्न करतोय. अपंग जी मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी आपण सर्व जाती धर्मामध्ये आपण प्रयत्न करत आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही 100% प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. आपल्या वधूवर केंद्राच्या मार्फत कोणाची कसलीही फसवणूक होत नाही. फक्त समाजामध्ये काय होते की आज कमी शिकलेल्या मुलींची स्थळं ही खूप कमी प्रमाणात असल्यामुळे बऱ्याच कमी शिकलेल्या मुलं आहेत जी गावाकडे राहत आहेत किंवा काही शेतकरी मुलं आहेत किंवा काही अशी मुलं आहेत की त्यांचे ग्रॅज्युएशन झाले पण ते खेडेगावात राहत आहेत, म्हणून त्यांची लग्न होत नाहीत. कारण आज मुलींचं जे प्राधान्य आहे, अपेक्षा आहेत, जास्त करून मुलींच्या शहरी भागाकडे जास्त अपेक्षा आहेत आणि ते पण विशेष करून पुणे आणि मुंबई या 2 शहराकडे मुलींचं आता जास्त करून आता आकर्षण आहे. त्यामुळे जी मुलं इतर जिल्ह्यात आहेत त्या मुलांच्या लग्नासाठी थोड्याशा अडचण येत आहेत. त्या मुलांना खूप संघर्ष करावा लागतो लग्नासाठी. आणि आपलं जे वधूवर केंद्र आहे ते आम्ही सुरुवातीला सर्व गोष्टी मुलाकडच्यांना मुलीकडच्यांना नाव नोंदणी करताना जी काही माहिती असेल ती सांगतो. आम्ही आमच्या पद्धतीनं चांगल्या प्रकारे काउन्सिलिंग करतो, समुपदेशन करतो, जेणेकरून त्या व्यक्तीला एक योग्य लग्नासाठी निर्णय घेता यावा. खोटी माहिती सांगून आम्ही कोणाचीही नाव नोंदणी करत नाही, कारण कमी शिकलेल्या मुली या समाजामध्ये कमी आहेत. त्यामुळे जी मुलं कमी शिकलेली असतील त्यांनी फक्त नाव नोंदणी करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की कमी शिकलेल्या मुली तुम्हाला खूप कमी प्रमाणात उपलब्ध मिळतील. मिळतील मुली पण खूप कमी प्रमाणात मिळतील. थोडंसं आपल्याला पेशन्स ठेवून किंवा काही ना काहीतरी ऍडजस्टमेंट करून आपल्याला लग्न करायचं आहे. कमी शिक्षण ही एकच अट ठेवली तर तुम्हाला मिळती स्थळ ही खूप कमी प्रमाणात मिळणार. त्यामुळं
कुठेतरी आपण ऍडजस्टमेंट करून पुढे जाणं हे गरजेचं आहे. आणि जी मुलं चांगले शिकलेली आहेत, ज्या मुलींचं चांगलं शिक्षण झालेलं आहे, जे मुलं चांगली नोकरी करतायत, त्या मुलींसाठी आपल्याकडे भरपूर प्रमाणात स्थळं आहेत. आपल्या बुधवार केंद्रामध्ये बरेच गव्हर्नमेंट ऑफिसर मुलींची स्थळे आहेत, मोठमोठ्या व्यवसायिक कुटुंबातील मुलींची स्थळे आहेत, राजकीय क्षेत्रातील मुलींची स्थळं आहेत, परदेशात नोकरी करणाऱ्या मुलींची स्थळे आहेत. उच्च शिक्षित मुलींना जास्त अडचण येत नाही, त्यांच्यासाठी आपल्याकडे भरपूर प्रमाणात स्थळे आहेत. त्यांच्यासाठी आपली वेगळी सुविधा आहेत. आपल्याकडे विशेष म्हणजे मध्यस्थी सुविधा सुद्धा उपलब्ध आहे, की ज्या मुलींना असं वाटत आहे की आपल्या स्थळावरती वैयक्तिक लक्ष दिले जावे आणि आपल्या वधूवर केंद्रामार्फतच समोरच्या स्थळाशी फोनवरून संपर्क व्हावा, ती सुद्धा आपण स्पेशल आपली सर्व्हिस आहे मध्यस्थी सुविधा. त्या सुद्धा सुविधेची तुम्ही नक्कीच माहिती घ्या आणि त्याचा सुद्धा नक्कीच तुम्हाला लाभ हा लग्नासाठी होतो. आपण नावनोंदणी करताना कुणालाही लग्न तुमचं एवढ्या दिवसात जुळेल किंवा तेवढ्या दिवसात जुळेल याची गॅरंटी अजिबात देत नाही. कारण लग्न ही अशी गोष्ट की कोणा एका व्यक्तीच्या हातात नाहीये. लग्नामध्ये मुलाकडचे डिसिजन असतात, मुलीकडचे डिसिजन असतात, दोघांची पसंती आहे, पत्रिका बघण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे, इमोशन्स आहेत, अशा अनेक गोष्टी असतात की ज्या आमच्या हातामध्ये नसतात. आम्ही गॅरंटी कुठल्या गोष्टीची देतो की आमच्याकडून 100% प्रयत्न हे केले जातात. आपण सांगितल्याप्रमाणे तुम्हाला स्थळही 100% येतात आणि जिथे जिथे लागल तिथं आमचं सहकार्य हे तुम्हाला नक्कीच राहतं. त्यामुळे नक्कीच मराठा समाजातील असाल तर शिवराज मराठा वधूवर केंद्राशी नक्की संपर्क करा. 100% विश्वसनीय आपलं वधूवर केंद्र आहे, 100% रजिस्टर आपलं वधूवर केंद्र आहे. पुण्यामध्ये धनकवडी बालाजीनगर या ठिकाणी आपलं ऑफिस आहे. साताऱ्यामध्ये एसटी स्टँडच्या बरोबर समोर आपलं ऑफिस आहे आणि सांगलीमध्ये सुद्धा आपलं स्टँडच्या जवळ आपलं ऑफिस निघालेलं आहे. संपूर्ण पत्ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दिसून जातील. अधिक माहितीसाठी स्क्रीनवरती तुम्हाला हे 2 नंबर दिसत आहेत, 89 83 89 37 87 आणि 84 46 299 756. या नंबरवरती सकाळी 10 ते 5 ही आपली ऑफिसची वेळ आहे, त्या वेळेतच फोन करा. इतर वेळेस फोन केले तर ते फोन हे उचलले जात नाहीत, कारण आपल्या ऑफिसमध्ये काम करण्याची वेळ ही 10 ते 5 आहे. त्यानंतर जर का तुमचे मिस कॉल आले असतील, ते मिस कॉल पाहून तुम्हाला नंतर फोन हे माघारी केले जातील. आणि मुलांना पण मला एक सांगायचे, मुलांच्या पालकांना सुद्धा एक सांगायचे आणि मुलींच्याही पालकांना एक सांगायचं आहे की कुठेतरी आपण एक योग्य डिसिजन घ्यावा, कुठेतरी एक निर्णय घ्यावा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे टेन्शन घेऊ नका कुठल्याही प्रकारचं. अति त्रास होईल असं टेन्शन घेऊ नका. लग्न करताना तुम्हाला जर का नक्की काय करावं हे समजत नसेल, तुम्ही माझी भेट घ्या. मी नक्कीच तुम्हाला माझ्या परीने होता येईल तेवढं मी सहकार्य करेन, होता येईल तेवढं मी तुम्हाला सल्ला हा नक्कीच देईन. तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय.